बाळूमा तिकडे राहत होतं, आम्ही इकडे राहत होतो. बाळू म्हणजे जन्म कुठे झाला म्हटलं? ते ठिकाण ते ठिकाण ते काय त्या ताटाला होल होते आणि ते त्यात महावीर भगवान दिसले. त्यात जवळ असं निगेटिव्ह एनर्जी तर नाही येऊ देत नाही. धड ढकलून असं न्यायला लागते. हातातली काटे खांद्यावरची. बाळूमामाने पाळल्याला साप त्यांच्या भावाने जे मारले होते ते साप इथे येऊन टाकलेले होते. अगदी श्री बाळूमामा चरित्रानुसार बाळूमामा त्यांनी हे सांगितले होते की तुम्ही जर मला मृत समजला तर मी मृत आहे, पण तुम्ही जर मला जिवंत समजला तर मी जिवंत आहे. तर आज आम्ही अक्कोळला आलेला आहे. तर बाळूमामांचं हे जन्मस्थळ आहे. तर बाळूमामांचं जन्मस्थळ आणि त्यांनी वापरलेले वस्तू आणि त्यांचे चमत्कार आम्ही सांगणार आहोत. तर हा आमचा बाळूमामावर आधारित फर्स्ट एपिसोड आहे. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी या घरामध्ये झालेला होता. 1892 मध्ये आपला भारत देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता. त्या काळात हे अक्कोळ हा भाग म्हैसूरच्या राज्यामध्ये होता आणि या ठिकाणी श्री बाळूमामा यांनी साप सुद्धा पाळले होते. तर चला ह्याच्या मागची कथा आज जाऊन बघूया. तर बघू शकता हा दरवाजा बाळूमामा यांच्या काळातला आहे. त्या काळात बाळूमामा त्यांनी जास्त वेळ मरगुबाई मंदिरमध्ये काढलेले होते. त्या काळाचं हे फोटो आहे, बघू शकता. तर आमच्यासोबत मामा आहेत. त्या मामाने विचारा चला बाळूमामांच्या बद्दल. मामा तुमचं नाव काय? अशोक धोंडीबा माने बेकनाळे म्हणतात आम्हाला. बेकनाळे म्हणजे तुमचं गाव बेकनाळ? बेकनाळे आमचे गाव. घर तुम्ही तुमचं आहे काय? आमचं आहे. तुम्ही काय घेतलेला काय बाळूमांचं? आम्ही राहायसाठी घेतला होता. मग त्यातनं बाळूमाची मालिका कशी चालू झाली तसं ते उद्भवलं. मग तिथनं आता आम्ही 4 गुंठ जागा घेतले, तिथे राहायला आहे. तिथं राहिलाय काय? हे सध्या दारुगडं म्हणजे बाळूमामांचं घर तुम्ही विकत घेतलं? विकत घेतले. मग बाळूमामांच्या बद्दल थोडीफार सांगा की इथं बाळूमामा राहत होते. राहत होतं इथं पडदी होती. बाळूमा तिकडे राहत होतं, आम्ही इकडे राहत होतो. तुम्ही इकडे राहत होता? होय. म्हणजे इथं मध्ये एक हे होतं काय? पडदी होती. पडदी. बाळूमा म्हणजे जन्म कुठं झाला म्हटलं? ते ठिकाण ते ठिकाण काय? तिथं कोपऱ्यात. कोपऱ्यात. हा ठीक आहे. आणि हे साप मारलेली जागा. ही साप मारलेली जागा म्हणजे ते बाळूमातीने साप पाळलेले ते? हो त्यो. हा हा. ते भीमाने भैरूने मारलं. भीमा आणि भैरू हे बाळूमांचे कोण लागत होते? भाऊ. भाऊ लागत होते. मग ते त्याच्या मागे कथा काय? ते तिथं पाठीवर पोवळ उठत होतं. वन उठत होतं. वन उठत होतं. त्यासनी मग बाळूमाने शाप दिला. तिने बी त्यांचा लकवा मार कुठं काय हो असं मरून गेलं. म्हणजे बाळूमामा त्यांनी ते साप पाळलेले आहे, त्यांनी इथं साप मारले. 3 दिवस बाळगाय सांगितलं ते. 2 दिवस बाळ गेले, तिसऱ्या दिवशी मार. आणि ह्या दरवाजाबद्दल काय सांगता? जुना दरवाजा इथं होता. इथं होता जुना दरवाजा. हा दरवाजा. दरवाजा. मामा हे किती जुनं घर आहे? 200 वर्षाचं घर आहे. मग अक्कोळमध्ये झालंय बाळूमामा त्यांनी काय चमत्कार केले का अक्कोळमध्ये? चमत्कार केला की चंदूला शिर्जीचा. काय झालं म्हटलं? 70 एकर जमीन होती. 17 एकर? 70 एकर जमीन. हा. पाक बाळूमाच्या भांड्यावर साप देऊन आला. 70 एकर जमीन गेली. मग ते कशामुळे श्राप दिले ते म्हटलं? ताटामुळं. ताटामुळे. ते कारण काय ताटाचं म्हणजे? ताट म्हणजे त्या ताटाला होल होते आणि ते त्यात महावीर भगवान दिसले. त्यात बाळूमामा त्यांच्या आईला म्हणून ते काय ते चमत्कार आहे म्हटली. ते ताट काढून घेतले. गुजरातच्या चंद्रला शिर्जीचे नाही त्यांनी ताट काढून घेतले. हा म्हणून शाप देऊन आले. मग इथनं बाळूमामा कुठे गेले म्हटलं? मेटक्याला गेल्या. तिथं काय चमत्कार थोडी सांगा. चमत्कार सांगतो की तिथला बी बाळू मला मानायला बनीला आणि बायकोला का माननात म्हणून तिथे खांबे करावले. 2 खांब आहेत. बाहेर आत एक आहे, बाहेर एक आहे आणि पृथ्वी तळावर एक आहे. कुठं? पृथ्वी तलावर. पृथ्वी तळावर वर तिथे खांब लावल्यात काय? तिथे खांब लावल्यात. ते खांबाबद्दल काय तर सांगा. म्हणजे भूत पिशाच निघते. भूत पिशाच निघतात काय ते खांबानं? तिथं जवळ येऊ देत नाही. जवळ असं निगेटिव्ह एनर्जी तर येऊ देत नाही. धड ढकलून असं न्यायला लागते. तरी बी जायत नाही. ती आरडते. मग तिथे नेऊन आम्हाला मिठी मारतात. सगळं भूत जाते. सगळं जाते. बाळूमांचं कसं होतं राहण्यात? म्हणजे आम्ही इकडे झोपत होतो. बाळूमा इकडे आम्ही तिकडे बाळूमा तिकडे झोपत होतो. आम्ही इकडे झोपत होतो. मग कन्या आंबील खायला आम्हाला रानात न्यायचं. आंबील खायला? चला भाड्या हो, कन्या आंबील खायला चला म्हणून आम्हाला न्यायचं. 8 वर्षाचा होतो मी. 8 वर्षाचा होता. मामा तुम्ही हे घर कधी घेतला? 68 साली. 68 साली काय? मग तुम्हाला लोक म्हणतात हे घर घेऊ नका. घेऊ नकोसा म्हणून. बाळूमाला वंशज नाही, घर घेऊ नकोसा. पण आम्हाला राहायला जागा नव्हती. म्हणून आम्ही विकत घेतलं. मग हे किती रुपयाला घेतला तुम्ही घर? 1800 रुपये. 1800 रुपयाला. आणि इथनं जागा दुसरीकडे काय मिळाली तुम्हाला? तिथे 4 गुंठे जागा घेतली की आम्ही.
तर मामा इथं पूजाचं कसं आहे, म्हणजे पूजा कधी करतात? पूजा सकाळी 7 संध्याकाळी 7 आरती होत्या. अमुष्याला अभिषेक होतोय. अभिषेक करून झाला की नवरा प्रसाद चालू. नवला प्रसाद चालू. तर माहिती दिल्याबद्दल टीम निप्पाणीकर दोनकडून धन्यवाद. बाळूमाची बकरी सौंदतीला गेलती याला देव डोंगराकडं. त्यांच्या पाठ लागून साप आला. बाळूमामा पाय पडलं, मी इकडे तिकडे फिरणार, माझ्या पाठीमागे येऊ नकोस. तरी बी आलं. मग इथं 3 दिवस ठेवलं. 3 दिवस बाळगा, 4थ्या दिवशी मी जातो. 2 दिवस बाळी गेलं, एक शेळी बाळी गेलं, इथं ठेवलं. त्या शेळीचं दूध काढता यायचं आणि पाजायचं. सापला मारला तर काय? मारलं आणि तिथं बाळूबाच्या माळापाशी इकडे अलीकडे जागा आहे, त्या माळाखाली रस्त्याकडे टाकलं. आणि तिथं रस्त्याकडे टाकल्यावर आता दगडी मूर्ती रूपानं तयार आहे. ही जागा आता ही बाळूमामांची जागा आहे. तर या जागेवर आता मंदिर बांधलेलं आहे बाळूमामांचं. तर आणि ह्या जागेवर बाळूमामांचं ताट, कॉईन आणि काठी सुद्धा आहे. तर चला या तुम्हाला दाखवतो. नाव मायवा भरत तारबावे. मंदिरबद्दल थोडं सांगा. हां, मंदिर हे 9 गुंठ जागा आहे. आमचं सासऱ्यानं बाळाजाला दान दिलंय. मग ते बाळाजाच्या हातातली काठी आहे खांद्यावरची. आणि एक गंगाळा आहे आणि एक चांदीचा रुपया आहे. आणि आमच्या सासूबाईला काकणं घालाय दिलं तर चांदीचा रुपया. आमच्या सासूबाई घालाय नाही. हाय तसं चांदीचा रुपया आणि गंगाळा घरात आहे. बाळूमामाने पाळलेला साप त्यांच्या भावाने जे मारले होते, ते साप इथे येऊन टाकलेले होते. अगदी आता साप दगडाच्या रूपात परिवर्तन झाले. हे सापचं मंदिर बरोबर रोडच्या साईडला आहे.